रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरले जाणाऱ्या पनीरबद्दल आज आपण एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली. अंजलीज कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. प्रत्येक पांढरा चौकोनी तुकडा म्हणजे ओरिजिनल पनीर असेलच असं नाही. आपण दुकानात गेल्यानंतर सर्वप्रथम त्याचा रंग आणि त्याचं टेक्स्चर बघतो, पण यावरून ते ओरिजिनल पनीर आहे असेलच असं नाही. त्यामुळे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये ॲनालॉग आणि ओरिजिनल पनीर यामधला फरक बघणार आहोत. ते ओळखायचे कसे हे सविस्तरपणे आपण जाणून घेऊया. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते ॲनालॉग पनीर म्हणजे काय. ॲनालॉग पनीर साधारणतः पनीर दुधातील प्रथिने किंवा दुधातील घटक वापरून बनवलं जातं. परंतु हे ॲनालॉग पनीर जे आहे ते दुधातील घटकांसोबत किंवा त्याच्या जागी एक वनस्पतीजन्य फॅट, ऑइल, मिल्क सॉलिड्स, व्हेजिटेबल प्रोटीन अशा वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या जाऊ शकतात. म्हणून त्याला पारंपरिक पनीरपेक्षा वेगळे उत्पादन मानले जाते. यामध्ये वनस्पतीजन्य इन्ग्रेडियंट्स वापरले जाऊ शकतात. ते काही प्रॉडक्ट्स तुलनेने कमी किमतीचेही असू शकतात. त्याचं चव आणि टेक्स्चर उत्पादनानुसार बदलू शकतात आणि हे एक नियमानुसार बनवलेले असते. आता काही लोकांना एक प्रश्नही पडला असेल, की ॲनालॉग या शब्दाचा नक्की अर्थ काय? तर हेही तुम्हाला मी सांगते. ॲनालॉग याचा मराठीत साधारण अर्थ असा आहे, सदृश लाइक समान प्रकारचे किंवा पर्यायी असा होतो. ॲनालॉग पनीरसारखे दिसणारे किंवा वापरले जाणारे पण पारंपरिक पनीरपेक्षा वेगळ्या घटकांनी बनवलेले उत्पादन. सोप्या भाषेत पनीरचा पर्यायी प्रकार असेही आपण म्हणू शकतो. आता आपण ओरिजिनल पनीर आणि ॲनालॉग पनीर या दोघांमधला एक महत्त्वाचा फरक समजून घेऊया. ओरिजिनल पनीर आहे ते मुख्यतः दुधापासून बनवले जाते. त्यामध्ये मिल्क फॅट वापरला जातो. पारंपरिक पनीरसारखा टेक्स्चर असतो. इन्ग्रेडियंट्स तुलनेने सोपे किंवा उत्पादनानुसार बदलते. याच्या विरुद्ध ॲनालॉग पनीरमध्ये दुधातील घटक किंवा इतर घटक असू शकतात. व्हेजिटेबल ऑइल किंवा फॅट ऑइल वापरले जाऊ शकते. याचा टेक्स्चर वेगळा असू शकतो आणि इन्ग्रेडियंट्स लिस्टही खूप मोठी असू शकते. काही प्रॉडक्ट्स तुलनेने कमी किमतीचेही असू शकतात. आपण जेव्हा दुकानातून एखादं पनीरचं पॅकेट खरेदी करतो, तर त्यावरती फक्त पनीर असं लिहिलं आहे, म्हणून ते फक्त ओरिजिनल पनीर आहे असं समजू नका. पॅकेटवरील खालील माहिती नक्की पहा. त्यामध्ये इन्ग्रेडियंट्स दिलेले असतात. मिल्क फॅट्स, मिल्क सॉलिड्स, प्रोटीन्स, न्यूट्रिशनची इन्फॉर्मेशन असते, फसायचं प्रोडक्शन असतं. या सर्व गोष्टी नक्की आवर्जून वाचा. ते वाचल्यामुळे आपल्या लक्षात येईल, की ते आपलं ओरिजिनल आहे की ॲनालॉग पनीर आहे. आता दुकानातल्या पॅकेट्सवरती तर मेन्शन केलेलं असतं. काही पॅकेट्सवरती मेन्शन केलेलंही नसतं. जे आपण डेअरीतून पनीर घेतो, ते आपल्याला समजू शकत नाही. तर अशा वेळेस काय करायचंय, आता पनीर जर आपण घरी आणलं, तर ते हाताने दाबून बघितल्यानंतर लक्षात येतं, की ते जर सॉफ्ट असेल, तर लगेच कळतं आणि थोडं रफ असेल, तर समजायचं की ते ॲनालॉग आहे. आणखी एक दुसरी मेथड आहे ती ओळखण्याची, ती म्हणजे आपण त्याला थोडंसं शॅलो फ्राय केलं तव्यामध्ये, तर ते जर सॉफ्ट राहिलं तर समजायचं की ते ओरिजिनल आहे आणि त्याचं टेक्स्चर थोडंसं कडक अगदी रबरसारखं झालं, तर समजून जायचं की ते ॲनालॉगच आहे. त्यामुळे पनीर खरेदी करताना नेहमी उत्पादनाचे लेबल वाचा आणि नंतरच खरेदी करा. अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दररोज अपलोड होत राहतील. तर अंजली डॉट कॉर्नर 93ला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.